हाय हॅलो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार. तर आज आपल्या हृदय कप्पावरती खूप दिवसातून मी माझा व्हिडिओ अपलोड करत आहे. तरी प्लीज सगळ्यांनो, मला जसा पाठीमागे सपोर्ट केला तसाच आत्ताही तुमचा माझ्या व्हिडिओला सपोर्ट राहू द्या. तर चला मी व्हिडिओला स्टार्ट करते जास्त लांबून न लावता. तर मी दिवाळीसाठी काही दिवस मी गावाला गेले होते. तर गावी खूप एन्जॉय वगैरे केलं. पण मला एक गोष्ट रिअलाईज झाली, मला ती तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली. तर बघा कसं होतं. तर दिवाळी झाली वगैरे आमच्या इथली, आणि अचानक आमच्या गावातील ना म्हणजे एक मुलगा ॲक्सिडेंटमध्ये मेला आणि दुसरा अटॅक येऊन मेला. तर बघा तेवढ्यापुरतं म्हणजे माणसं कसं म्हणतात ना की हा बाबा जीवनात काय आहे हे, सगळ्यांनी हसून खेळून राहायचं वगैरे असं म्हणजे असं बोलतात. आणि ते 2-4 दिवस चालतं, म्हणजे सगळ्यांसंग गोड वगैरे बोलतात, सगळ्यांना बोलतात. म्हणजे असं का मेल्यावरच माणसांची किंमत का केली जाते हे मला नाही समजलं. पण असो ज्याचा त्याचा विचार ज्याच्या त्याच्याबरोबर. पण बघा ना, मेल्यावरच म्हणजे त्याचं किंमत कळते असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. तर असं बोलत होते की माणसं, हा बाबा जीवनात काही नाही, अचानक मेलं तर सगळ्यांबरोबर हसून खेळून वगैरे राहायचं आणि म्हणजे कोणाला काही बोलायचं नाही, आपल्या माणसाची आपण केअर करायची वगैरे, असं बरंच काही बोललं जात होतं. आणि असंच 2-4 दिवस गेलं की जो तो ज्याच्या त्याच्या परीने जो तो वागत असतो की हा बाबा तोच खुन्नूस, तोच राग, तोच म्हणजे अबोला, तोच म्हणजे सगळ्या अशा गोष्टी त्यांच्यात त्याच गोष्टी ना परत घडल्या जातात. म्हणजे ते फक्त 2-4 दिवसापुरतं असतं, म्हणजे जे की ते त्यांच्या डोक्यातून जाईपर्यंत की बाबा नाही आपण असं वागलं पाहिजे. काय आहे माणसाच्या जीवनात, बोलून चालून हसून खेळून राहायचं, कधी काय कोणाला होईल ते सांगता येत नाही असं वगैरे बोलत असतात माणसं. पण नाही, तसं नाही. फक्त त्या गोष्टी ना 4 दिवसासाठीच मर्यादित असतात. पण माणसाचा मूळ स्वभाव काही बदलता येत नाही. काही कारण असो, की भांडण असो, कोणाबद्दलचा राग असो किंवा द्वेष असो, ते पहिल्यासारखे आणखी चालू होतं. म्हणजे मग मला एक प्रश्न पडला की असं का, म्हणजे मेल्यावरच का माणसाला सुचतं की नाही बाबा आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, कोणाबरोबर अबोल नाही धरला पाहिजे. पण माझं म्हणणं आहे की ह्या गोष्टी फक्त तुम्ही 4 दिवसापुरत्याच मर्यादित नका ना पाळू. कशासाठी भांडताय, का भांडताय उगाचच विनाकारण का? हा बोलून बसून मान्य मला. आता तुम्ही म्हणसाल की एक जण ना समोरचा ऐकायलाच तयार नसतो किंवा तो खूपच म्हणजे वेडवाकडं बोलत असतो वगैरे, अशा गोष्टी असतात. पण त्याचा स्वभाव पण आपण बदलू शकतो. पण काही कारणाने काहींचा स्वभाव बदलतच नाही, तुम्ही काही म्हणा. म्हणून माणसं पण अशी राग द्वेष वगैरे करत असतात, ते मला मान्यच आहे. पण असं मेल्यावर नका म्हणजे असं की 4 दिवसच त्या गोष्टी आत्मसात करणे आणि परत सोडून देणे, असं नका करू. ज्या गोष्टी आहेत तशा चालू राहू द्या. जसं तुमचं मन सांगेल तसंच तुम्ही वागा, की तेवढ्यापुरतंच बाबा गेलं पाहिजे, हे केलं पाहिजे, सगळी भांडणं विसरून झालं पाहिजे. मग जमिनीसाठी किंवा कशासाठी असो, काही असो, ते कोणी काही संघ घेऊन जाणार नाही, त्यामुळे सगळं इथंच ठेवून जाणार आहे. भांडा पण एवढं पण नका भांडू की तुम्ही तुमचा राग सर्वांनी केला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं होतं. आणि मला या गोष्टी बोलाव्याशा वाटल्या म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केल्या. म्हणजे मला त्या निदर्शनात दिसल्या की तेवढ्यापुरतं माणसं तेवढं कशी वागतात ना, असं मला वाटलं होतं. म्हणून वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावं. असो कशी गेली सर्वांची दिवाळी मस्तच गेली असेल. तर काय मग कसं तुमचं मला सांगा, मला या व्हिडिओतून तुम्हाला म्हणजे नक्की काय वाटतं. हो मान्य आहे मला, मी असं म्हणत नाही की सर्वांनीच गोड बोलायला लगेचच भांडणं विसरा आणि हे करा आणि ते करा, नका विसरू, ज्याचं आहे तसं चालू राहू द्या. पण तुम्हाला नक्की यावर काय वाटतं, प्रतिक्रिया काय वाटतं सांगा. मला काय वाटलं माहिती का, म्हणजे कसं गावात वगैरे पार्ट्या असतात ना, म्हणजे ह्या पार्टी जातो त्या पार्टीमधला मेला होता, म्हणजे सर्वांनी तेव्हा एकत्र आले. मग तुम्ही इलेक्शनच्या वेळेस भांडणं वगैरे कशासाठी करताय? नका ना करू. हाही गोडी गुलामीनं चालू राहू द्या ना. तेवढं मेल्यावरच तुम्हाला त्याची किंमत कळू द्या, असं करू नका. म्हणजे असं सगळं व्यवस्थित राहू द्या, एवढं माझं म्हणणं आहे. त्यामुळं असं मला वाटतं, असं विचार मी करत होते. जस्ट तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटलं म्हणून मी केलं. तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया द्यायची ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण खूप दिवसातून व्हिडिओ अपलोड करतो आहे, तर माझ्या चॅनलला असाच प्रतिसाद द्या. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.
आणि आता भेटतच राहू इथून पुढे कंटिन्यू दररोज एका व्हिडिओमध्ये नवीन नवीन गोष्टीसह. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असंच प्रेम राहू द्या आणि काळजी घ्या, टेक केअर घ्या. आणि आपल्या चॅनलवरती हृदय कप्पा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मराठी भाषा आपली बोलली जाते माझ्या चॅनलवरती, मला हिंदी वगैरे आणि आपल्या चॅनलवरती फक्त मराठीमध्ये आणि मराठीमध्येच बोललं जातं. त्यामुळे सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला. तर चला, धन्यवाद.